गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे। यात रविवार असल्यानं लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। शनिवारी पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं होतं। आज दिवसभरात राजकीय नेत्यांसह विविध सिने कलाकार लालबागच्या चरणी दर्शनासाठी येतील। सध्या लालबाग परळ आणि चिंचपोकळी परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ही दृश्य सध्या आपण पाहतोय लालबागच्या राजाची। तर याच ठिकाणाहून थेट आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। मीनाक्षी, गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज भाविकांची गर्दी किती प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर आज कोणकोणते नेते मंडळी आणि सिने कलाकार लालबागच्या राजाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे? नक्कीच अंकिता, आपण पाहतोय आज रविवार आहे। लालबागच्या चरणी भाविकांची आज मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। कालचा पहिला दिवस होता गणेश चतुर्थीचा आणि पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। आज रविवार असल्यामुळे ही गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यासोबतच 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडेल, त्यामुळे अनेक भाविक जे आहेत मुंबई बाहेरचे हे आज मुंबईत मोठ्या संख्येने बाप्पाच्या दर्शनासाठी येतील। खरं पाहायला गेलं तर अमित शहा देखील 2 दिवस मुंबई दौऱ्यावरती आहे आणि याच दरम्यान ते लालबागच्या राजाचं उद्या दर्शन घेणार आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो की प्रशासनाने तितकीच खबरदारी घेतलेली आहे। मात्र आज किती गर्दी वाढण्याची शक्यता आहे? मंडळाचे सदस्य आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया, कारण काल दिवसभरामध्ये मोठी गर्दी झाली, आज त्याहून अधिक गर्दीची अपेक्षा आहे। काय सांगाल, कसं नियोजन केलेलं आहे? मंडळ आणि मंडळाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत, 35 ते 35 कार्यकारिणी, ही अहोरात्र मेहनत घेते आहे आणि वर्षकालीन ह्याच्यामध्ये सगळी कार्यकारिणी राबत असते। साधारणतः काल साधारणतः 10 ते 15 लाख भाविकांनी दर्शन घेतलं। आज त्यापेक्षा डबल होईल। आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी होणार आहे आणि एकंदरीत हे सगळं बाप्पाची असणारी क्रेज, नवसाला पावणारा ही भाविकांची असणारी श्रद्धा म्हणून संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी येतात। त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न आहे। मंडळ त्या दृष्टीने आणि प्रशासन त्या दृष्टीने नियोजन करते आहे। नक्कीच अंकिता, आपण पाहू शकतो की एकीकडे पाऊस देखील बाहेर पडत आहे, दुसरीकडे भाविकांची गर्दी अधिक वाढत चाललेली आहे। त्यामुळे आज रविवार असून ही गर्दी मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता आहे, कारण मुंबईतूनच नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक जे आहेत ते राजाच्या चरणी येताना पाहायला मिळतात। यासोबतच मोठ्या संख्येनं राजकीय मंडळी असतील किंवा मग सेलिब्रिटीज असतील, कलाकार असतील, हे सगळेच राजाच्या चरणी येत असतात, कारण नवसाला पावणारा आणि लालबागचा राजा याच्यासाठी एक देशभरातून येणारे भाविक जे आहेत मोठी गर्दी करत असतात। त्यामुळे प्रशासन देखील तितकंच सज्ज आहे। यासोबतच नवसाची रांग जर सध्या आपण पाहिली तर 1 ते 1.5 किलोमीटर इतकी लांब गेलेली आहे, कारण रात्रीपासून उभे असलेले भाविक जे आहेत त्यांचं आज सकाळी पहाटे दर्शन झालेलं आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर समोरची रांग ही मुखदर्शनाची आहे। तर नक्कीच मीनाक्षी, खरं तर आज रविवार असल्यानं मुंबईकरांनी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी आता मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।